ठीक आहे. सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिला होता? सब डिव्हिजन ऑफ अॅनाटॉमी. ते काही पार्ट बघितले होते, जसे सरफेस अॅनाटॉमी आहे, ग्रॉस अॅनाटॉमी आहे, सिस्टमिक अॅनाटॉमी आहे ना, याबद्दल पाहिले होते. आता आपण पाहणार आहे रिजनल अॅनाटॉमी, पण आपण पाहिले होते मला वाटतं है ना. राईट डाऊन. त्याच्यानंतर लिहा मग आता डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. व्हिडिओ ऑनच ठेवायचा सगळे तुमचा आणि माईक म्यूट करायचे. डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी म्हणजे काय? तर एकचा जो स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, तर तो फीटस मध्ये कसा कन्वर्ट होतो याच्याबद्दल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असतात. याला म्हणतो आपण डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. राईट डाऊन. इट इज द स्टडी ऑफ the structural features. It is the study of the structural features during development of the fertilized egg to adult form. Developmental fertilized egg टू अडल्ट फॉर्म. ठीक आहे. एक पासून ते एका वयस्कर माणसापर्यंत कसं डेव्हलपमेंट होतो याची स्टडी यामध्ये केली जाते. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण काय म्हणतो? डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. त्याच्यानंतर लिहा सायटोलॉजी. CYTO. सांगतो. डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. इट इज द स्टडी ऑफ द स्ट्रक्चरल फीचर्स during development of the fertilized egg to adult form. The fertilized egg to adult form. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी. बरोबर. ठीक. आता त्याच्यानंतर लिहा सायटोलॉजी. CYTOLOGY. आता याच्यामध्ये सायटो जे लिहिलेलं आहे आपण, ठीक आहे. सायटो म्हणजे काय असते? लॉजी म्हणजे स्टडी. ठीक आहे. सायटो म्हणजे सेल. बरोबर. म्हणजे सेलची स्टडी यामध्ये केली जाते. जसं आपण पुढचं चॅप्टर सेलचं पाहणार आहे आजच. सायटोलॉजी म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ सेल. राईट डाऊन. इट इज द मायक्रोस्कोपिक स्टडी. आता सेलला आपण असं पाहू शकतात का? आता माझा हँड आहे, त्याच्यामध्ये खूप सारे सेल्स आहेत. यामध्ये खूप सारे सेल्स. एक मिनिट. क्लिअर? ठीक आहे. आता येत असेल माझा आवाज आहे ना? ठीक आहे. सायटोलॉजी म्हणजे काय? तर सायटोलॉजी इट इज द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ सेल्स. मायक्रोस्कोपिक structure of cells and cells organelles. It is the microscopic structure of cells and cells organelles. त्यालाच काय म्हणतो आपण? सायटोलॉजी. काय म्हणतो? सायटोलॉजी. ठीक आहे. आता पुढच्या चॅप्टर मध्ये मी जेव्हा सेल्स हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे, सिलेबस आहे ना सगळ्यांकडे HEPचा असेलच, कारण सिलेबस तुम्हाला सेंड केलेला आहे. त्याची प्रिंट आउटच काढून घ्या, कारण जास्त पेजेस नाही, 10-12 पेजेस आहे. बॅक टू बॅक काढून घ्यायचे. सिलेबस तुमच्याकडे ठेवायचा सोबतच. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा हिस्टोलॉजी. आता हिस्टोलॉजी म्हणजे काय? आता पहिला चॅप्टर होता आपला. पहिला चॅप्टर आहे स्कोप ऑफ अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. सेकंड आहे सेलचा चॅप्टर. थर्ड आहे तुमचा टिश्यूचे चॅप्टर आहे. टिश्यूच्या चॅप्टर मध्ये जी स्टडी केली जाते, टिश्यूची जी स्टडी केली जाते, त्याला म्हणतो आपण हिस्टोलॉजी. राईट ऑन डेफिनेशन. द मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द स्ट्रक्चरल फीचर्स ऑफ टिश्यू. द मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द स्ट्रक्चरल
फीचर्स ऑफ टिश्यूज, यालाच काय म्हणतो आपण हिस्टोलॉजी. हिस्टोलॉजी हिस्टोलॉजी त्याच्यानंतर हिस्टोलॉजी म्हणजे काय, इट इज द, चला पहिल्यांदा परत मी एकदा रिपीट करतो. आता सायटोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ द मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स ऑफ सेल्स, ठीक आहे, आणि त्याच्या ऑर्गॅनिल्सची स्टडी मायक्रोस्कोपिक, त्याला म्हणतो आपण सायटोलॉजी. हिस्टोलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरल फीचर्स ऑफ टिश्यू. टिश्यूची जी मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरल स्टडी केली जाते याला काय म्हणतो आपण हिस्टोलॉजी, बरोबर, HISTOLOGY, हिस्टोलॉजी. ठीक आहे, हिस्टोलॉजी म्हणजे हिस्ट्रीची स्टडी केली जाते, त्याच्या स्टडी केली जाते टिश्यूची, हिस्टोलॉजी. ठीक आहे, त्याच्यानंतर एम्ब्रियोलॉजी, त्याच्यानंतर लिहायचं एम्ब्रियोलॉजी. आता एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय, त्यामध्ये एम्ब्रियोची स्टडी केल्या जाईल, है ना. राईट डाऊन. इनिशियल 8 weeks developmental studies of structure of fertilized egg. परत सांगतो, इनिशियल 8 weeks डेव्हलपमेंट, इनिशियल 8 weeks म्हणजे एका महिन्यामध्ये 4 weeks असतात, 8 weeks म्हणजे 2 months. इनिशियल 8 weeks डेव्हलपमेंटल स्टडीज ऑफ स्ट्रक्चर ऑफ फर्टिलाइज एग, म्हणजे फर्टिलाइज एग पासून ते पुढची स्टडी जी केली जाते त्याला म्हणतो एम्ब्रिओ पर्यंत. ठीक आहे, एग पासून ते एम्ब्रिओ पर्यंत जो स्ट्रक्चर्स बनणार आहे किंवा मग काही चेंजेस होणार आहे त्याच्यामध्ये, यालाच काय म्हणतो आपण एम्ब्रियोलॉजी. अशा प्रकारची त्यामध्ये स्टडी केल्या जाते. ठीक आहे, त्यामध्ये पाहिलं जाईल ॲबनॉर्मल नॉर्मल कंडिशन्स त्याची. ठीक आहे, रिसॉल्व म्हणता एम्ब्रियोलॉजी. कळलं सगळ्यांना. तर कोणकोणते आपण अॅनाटॉमीचे सब डिव्हिजन्स होते सगळे, कोणकोणते सब डिव्हिजन्स आहे अॅनाटॉमीचे, एक आहे सरफेस अॅनाटॉमी, एक आहे ग्रॉस अॅनाटॉमी, एक आहे सिस्टेमिक अॅनाटॉमी, एक आहे रिजनल अॅनाटॉमी, डेव्हलपमेंटल अॅनाटॉमी, सायटोलॉजी, हिस्टोलॉजी आणि एम्ब्रियोलॉजी. दीज आर द सब डिव्हिजन्स ऑफ अॅनाटॉमी. ठीक आहे, आता लिहा सब डिव्हिजन्स ऑफ फिजिओलॉजी. आता फिजिओलॉजीचे काही सब डिव्हिजन्स आपण पाहू. ठीक आहे, राईट ऑन सब डिव्हिजन्स ऑफ फिजिओलॉजी. फिजिओलॉजी बद्दल माहिती आहे आपल्याला का, फिजिओलॉजी माहिती नथिंग बट काय असते फिजिओलॉजी. आता बॉडीचे जे फंक्शन्स आहेत, स्टडी ऑफ द फंक्शन्स और वर्किंग ऑफ द बॉडी. ठीक आहे, बॉडीचे फंक्शन्स किंवा बॉडीचा एक ऑर्गन असेल तर त्याची फंक्शन्स किंवा वर्किंग कशी चालते त्यालाच काय म्हणतो आपण फिजिओलॉजी. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले लिहा सेल फिजिओलॉजी. सेल फिजिओलॉजी, सेल फिजिओलॉजी. आता सायटोलॉजी म्हणजे काय, सायटोलॉजी आणि सेल फिजिओलॉजी मध्ये काय डिफरन्स करता येईल आपल्याला. सायटोलॉजी म्हणजे काय, आता सायटोलॉजी कशाशी रिलेटेड आहे, तुमच्या अॅनाटॉमीशी रिलेटेड आहे. स्ट्रक्चरल फीचर्स, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरल फीचर्स ऑफ द सेल हे केलं जाईल. पण सेल फिजिओलॉजी मध्ये त्याचे फंक्शन्स पाहिले जातील. ठीक आहे, राईट डाऊन. स्टडी ऑफ डिफरंट functional characteristics of cells and its organelles. Characteristic functions of cells and its organelles. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण सेल फिजिओलॉजी. त्याच्यानंतर लिहा सेकंड इज सिस्टम्स फिजिओलॉजी. तर बॉडीचे जे 11 सिस्टीम्स आहे आपण वरती पाहिलेले आहे. काय पाहिलं होतं, सिस्टमिक अॅनाटॉमी. तर सिस्टमिक अॅनाटॉमी मध्ये फक्त स्ट्रक्चर्स पाहत होतो आपण. जसे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे तर त्यामध्ये कोणती स्ट्रक्चर्स येतात, तुमचा हार्ट येतो, ब्लड वेसल्स येतात, वेन, आर्टरीज येतात ना, हा तुमचा स्ट्रक्चर झाला. पण त्याचे फंक्शन जे आहे कशा प्रकारे वर्किंग केले जाते. ठीक आहे,
याला म्हणतो आपण सिस्टम्स फिजिओलॉजी. सेलची डेफिनेशन सेल फिजिओलॉजी परत रिपीट करतो मी. इट इज द स्टडी ऑफ different functional characteristics of cells and its organelles. ठीक आहे, याला म्हणतो आपण सेल फिजिओलॉजी. सिस्टम फिजिओलॉजी बद्दल लिहा. इट इज द स्टडी ऑफ द फंक्शन्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स. It is the study of the functions of different organs, systems of body, different organ systems of body, systems of body. Systems of body. It is a study of functions of different organs, systems of body. ठीक आहे. आता याच्या अंदर लिहा कार्डियोवॅस्क्युलर फिजिओलॉजी. कार्डियोवॅस्क्युलर फिजिओलॉजी. आता कार्डियोवॅस्क्युलर फिजिओलॉजी कशी केली जाईल? इट इज द लिहा मग. इट इज द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ हार्ट अँड ब्लड वेसल्स. It is the study of functions of heart and blood vessels. It is the study of functions of heart and blood vessels. ठीक आहे, यांची स्टडी यामध्ये केली जाईल. त्याच्यानंतर रिनल फिजिओलॉजी, त्याची डेफिनेशन तुम्हीच लिहा आणि मला उद्या सांगा रिनल फिजिओलॉजी डेफिनेशन काय आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला कळून जाईल रिनल म्हणजे काय. इट इज रिलेटेड विथ द किडनी. ठीक आहे, आणि न्यूरोफिजिओलॉजी म्हणजे काय त्याची डेफिनेशन पण तुम्हीच लिहा, मला उद्या सांगा. ठीक आहे, न्यूरोफिजिओलॉजी. त्याच्यानंतर एंडोक्रायनोलॉजी, याची डेफिनेशन पण उद्या सांगा मला. इम्युनॉलॉजी, इम्युनॉलॉजीची लिहून घ्या, मी सांगतो कारण तुम्हाला लिहिता येणार नाही. इम्युनॉलॉजी. आता इम्युनॉलॉजी म्हणजे काय? इम्युन सिस्टीम कशाशी रिलेटेड होती? लिम्फॅटिक सिस्टीम बद्दल रिलेटेड होती है ना. लिम्फॅटिक सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड एज इम्युन सिस्टीम. आता इम्युनॉलॉजी म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ द इम्युन सिस्टीम ऑफ बॉडी. राईट डाउन. इट इज द स्टडी ऑफ फंक्शनल फीचर्स ऑफ डिफेन्स सिस्टीम ऑफ बॉडी. Defense systems of body. Defense systems of body. त्याच्यानंतर लास्ट जी डेफिनेशन आहे फिजिओलॉजीची ते एकदा लिहून घ्या. फिजिओलॉजीच्या सब डिव्हिजन मध्ये पॅथोफिजिओलॉजी. पॅथो म्हणजे पॅथोजन्स किंवा डिसीज कंडिशन. फिजिओलॉजी तुम्हाला माहितीच आहे. तर पॅथो म्हणजे काय? कंडिशन्स किंवा इट इज द स्टडी ऑफ चेंजेस इन फंक्शन्स ऑफ डिफरंट बॉडी सिस्टम्स. Changes in functions of different body systems. Associated with disease. आवाज येत नाही का? ब्रेक होता है का? एक मिनट. हा चालेल ठीक आहे.
तर पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय? पॅथो म्हणजे एक डिसीज कंडिशन झाली आणि फिजिओलॉजी म्हणजे तुम्हाला डेफिनेशन तर माहिती आहे, फंक्शनल स्टडी ऑफ द बॉडी. राईट डाऊन. इट इज अ स्टडी ऑफ चेंजेस इन फंक्शन्स ऑफ डिफरंट बॉडी सिस्टम्स. Study of changes in functions of different body systems associated with disease conditions. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? पॅथोफिजिओलॉजी. कळालं सगळ्यांना? हे सगळे काय होते? सब डिव्हिजन ऑफ अॅनाटॉमी होते आणि सब डिव्हिजन्स ऑफ फिजिओलॉजी. कळालं सगळ्यांना? ठीक आहे, आता लास्ट पॉइंट पाहणार आहोत आपण. लास्ट सब टॉपिक पाहणार आपण स्कोप ऑफ अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा. राईट डाऊन. होमिओस्टॅसिस. इम्युनॉलॉजीची डेफिनेशन परत सांगायची का? ठीक आहे. इम्युनॉलॉजीची डेफिनेशन ज्यांनी लिहिली असेल ती लिहून घ्या. स्टडी ऑफ फंक्शनल फीचर्स ऑफ डिफेन्स सिस्टीम ऑफ बॉडी. स्टडी ऑफ फंक्शनल फीचर्स ऑफ डिफेन्स सिस्टीम्स ऑफ बॉडी, याला काय म्हणतो आपण? इम्युनॉलॉजी. आता लिहा होमिओस्टॅसिस. लास्ट पॉइंट आहे या टॉपिकचा. होमिओस्टॅसिस स्पेलिंग लिहून घ्या. HOMEOSTASIS. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे काय? होमिओ मीन्स व्हॉट? तुमची जी इंटरनल. होमिओस्टॅसिस मीन्स व्हॉट? होमिओस्टॅसिस मीन्स व्हॉट काय? जो इंटरनल कंडिशन, इंटरनल किंवा एक्सटर्नल कंडिशन. स्टॅटिस मीन्स व्हॉट? रेग्युलेशन्स. ठीक आहे. होमिओ मीन्स व्हॉट? इट इज द कॉन्स्टंट कंडिशन्स ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल ऑफ बॉडी. आणि स्टॅटिस मीन्स व्हॉट? इट इज द कंटिन्युएशन प्रोसेस. आता तुम्हाला माहिती आहे का तुमचा जो टेम्परेचर आहे बॉडीचा तो कमी होतो? नाही, होमिओस्टॅसिस हा फिजिओलॉजीचा पार्ट नाहीये. सब डिव्हिजन ऑफ फिजिओलॉजी संपलेला आहे. आता होमिओस्टॅसिस हा नवीन सब टॉपिक आहे यामध्ये. ठीक, सब डिव्हिजन ऑफ अॅनाटॉमी होतं ना हे पॉइंट, तर त्याच्याप्रमाणे नवीन सब टॉपिक आहे होमिओस्टॅसिस. आणि हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता पहा तुम्ही, टेम्परेचर फॉर एक्झाम्पल बॉडीचा जो टेम्परेचर असेल तो थंडीमध्ये तुम्ही पाहत असेल बॉडीचा टेम्परेचर जर वाढलेला असेल, ठीक आहे, टेम्परेचर जर वाढला तर तुम्हाला होते. ठीक आहे, कमी करण्यासाठी होते. आपल्या बॉडीचा टेम्परेचर नॉर्मल राहावा किंवा आपल्या बॉडीचे जे कंडिशन्स आहे, एक मिनिट, आता येतोय? एक मिनिट. तर पहा, होमिओस्टॅसिस म्हणजे काय? होमिओ मीन्स व्हॉट? इट इज अ कॉन्स्टंट कंडिशन. आणि स्टॅटिस मीन्स व्हॉट? स्टॅटिस म्हणजे काय? इट इज अ कंटिन्युएशन प्रोसेस. आता टेम्परेचर बद्दल सांगत होतो मी. आपल्या बॉडीचं टेम्परेचर जेव्हा वाढतो, जसं तुम्ही आता उन्हामध्ये चालले, आता समर सीझन मध्ये उन्हामध्ये जर जात असतील किंवा मग तुम्ही रनिंग करत असतील है ना, तर त्यावेळेस तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढून जातो. बॉडीचं टेम्परेचर जेव्हा वाढतो तेव्हा काय होते? स्वेटिंग तयार होते है ना, घाम येतो त्या पर्सनला. काय येतो? कारण त्याच्या बॉडीचा टेम्परेचर वाढलेला असतो आणि त्याला कमी करण्यासाठी बॉडीची इंटरनल सिस्टीम असते, तिथून ते घाम निघेल आणि त्याला बॉडीचा जो टेम्परेचर आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, 37 डिग्री सेल्सिअस +-3 पण हा टेम्परेचर असतो आपला. हा टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला पाहिजे म्हणून आपली बॉडी काय करते? प्रयत्न करते. ठीक आहे, आता थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये जर जास्त थंडी असेल विंटर सीझन मध्ये तर आपली बॉडी शिवरिंग करते, बरोबर. जास्त थंडीमध्ये जर आपण राहिले तर बॉडी काय करते? शिवरिंग होते, बरोबर. थरथर कापतो तो माणूस. तर का होते? कारण
तुम्हाला माहिती आहे व्हायब्रेशन इज इक्वल टू प्रोड्युसिंग एनर्जी किंवा प्रोड्युसिंग हीट. व्हायब्रेशनमुळे हीट प्रोड्यूस होते, बरोबर. जेव्हा आपण थंडीमध्ये राहतो तेव्हा आपण जास्त थंडीमध्ये राहिलो, थंडी जास्त आहे, तर तेव्हा शिवरिंग प्रोड्यूस होते बॉडीमध्ये. आणि शिवरिंग का प्रोड्यूस होते? हीट जनरेट करण्यासाठी, कारण बॉडीचा टेम्परेचर कमी झालेला असतो आणि तो वाढवण्यासाठी शिवरिंग प्रोड्यूस होते बॉडीमध्ये. तर ही प्रोड्यूस का होते, हे कंडिशन्स का होतात क्रिएट, हे होमिओस्टॅसिस मुळे होतात. आपली बॉडी नॉर्मल जो टेम्परेचर आहे, नॉर्मल ब्लड प्रेशर आहे, नॉर्मल तुमच्या बॉडीमध्ये जो प्रेशर आहे तो कंटिन्युएशन किंवा कॉन्स्टंट करण्यासाठी या सगळ्या कंडिशन्स वापरते. याला काय म्हणतो आपण? होमिओस्टॅसिस. राईट डाऊन डेफिनेशन ऑफ होमिओस्टॅसिस. मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट कंडिशन्स. मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट कंडिशन्स in the internal environment. Maintenance of constant conditions in the internal environment. याला काय म्हणतो आपण? होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिस कुठून सुरुवात होते? तुमच्या सेल पासून. सेल मध्ये पण होमिओस्टॅसिस होईल. होमिओस्टॅसिस कसं? सेलचं जर सेलमध्ये फ्लुइड जास्त झाला तर सेलचे फ्लुइड्स काय करतात? ते नॉर्मल करण्यासाठी फ्लुइड तो बाहेर जाईल. ठीक आहे. तुमचे टिश्यूज असतील त्यामध्ये पण होमिओस्टॅसिस होणार. तुमचा ऑर्गन आहे त्यामध्ये पण होमिओस्टॅसिस होणार. तुमच्या हार्ट मध्ये किती ब्लड आला पाहिजे, एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये किती ब्लड हार्ट मध्ये राहायला पाहिजे, ही पण कंडिशन होमिओस्टॅसिस डिसाइड करते. तुमच्या लंग्स मध्ये आता तुम्ही किती पण श्वास घ्या, पण लंग्सची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त 0.1% पण तुम्ही घेऊ शकत नाही, बरोबर. ठीक आहे. लंग्स काय आपले स्पंज सारखे आहे. ठीक आहे. तर जसे तुम्ही जेव्हा श्वास घेतात लंग्सची कॅपॅसिटी वाढते, श्वास जेव्हा सोडतात लंग्स ते कॅप्चर होतात किंवा कन्स्ट्रिक्ट होतात. तर लंग्स मध्ये पण जितकी एअर पाहिजे तितकीच ती एअर त्याच्यामध्ये राहते. त्याला म्हणतो आपण होमिओस्टॅसिस. ठीक आहे. या सगळ्या कंडिशन्स कोण मेंटेन केल्या जाते? आपले होमिओस्टॅसिस ही कंडिशन इंटरनल असते, रेग्युलेट कंडिशन असते, आपल्या हातामध्ये याचा कंट्रोल नसतो. ठीक आहे. आणि आपल्या बॉडीला नॉर्मलाइज करण्यासाठी, बॉडीला इंटर एन्व्हायरमेंट कंटिन्यू करण्यासाठी ही कंडिशन्स असते. त्याचे एक्झाम्पल लिहून घ्या. राईट डाऊन एक्झाम्पल्स. ऑल टिश्यूज अँड ऑर्गन्स, all tissues and organs of body, all tissues and organs of body helps to maintain constant conditions, helps to maintain constant conditions. अजून एक एक्झाम्पल यामध्ये सेकंड नंबरचं एक्झाम्पल. Internal environment contain concentration of gases. Internal environment contain concentration of gases, nutrients, ions, and water. हे सगळे गॅसेस असेल किंवा तुमचा न्यूट्रिएंट असेल, आयन्स असेल, वॉटर असेल, त्यांना मेंटेन करण्यासाठी पण आपण काय करतो? हे होमिओस्टॅसिस कंडिशन्स यूज होते. परत लिहा अजून एक एक्झाम्पल. टेम्परेचर, ब्लड प्रेशर, ठीक है, टेम्परेचर, ब्लड प्रेशर, सिक्रेशंस ऑफ फ्लुइड, ठीक आहे. तर हे एक्झाम्पल झाले होमिओस्टॅसिस कंडिशन्स मेंटेन करण्याचे. ठीक आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल पण घेऊ शकता तुम्ही. जर वॉटर असेल, पाणी असेल, आपल्या बॉडीची कॅपॅसिटी फॉर एक्झाम्पल एका टाइमला जर तुम्ही अर्धा लिटर पाणी पिणार असेल, ठीक आहे, बॉडी फक्त अर्धा लिटरच घेईल.
जास्त तुम्ही घेण्याचा प्रयत्न करेल तर बॉडी मग वॉमिट स्टार्ट करेल. ठीक आहे. जास्त जेवण पण झाला तर बॉडी काय करते ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. जास्त फ्लुइड पण आपल्या बॉडीमध्ये आले, जर विटॅमिन्स आले, न्यूट्रिएंट्स आले, तर बॉडी काय करते त्याला एक्सट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. म्हणजे बॉडीचं काम काय, कॉन्स्टंट कंडिशन मेंटेन करणे. ठीक आहे. बॉडीमध्ये सेन्सर्स असतात सगळीकडे, हेड पासून ते टो पर्यंत सगळीकडे सेन्सर्स असतात. जर बॉडीमध्ये काही कंडिशन्स जर ऍबनॉर्मल चालू असतील तर बॉडी त्याला रिस्पॉन्स करतेच. ठीक आहे. बॉडी असं नाही का रिस्पॉन्स करणार नाही, बॉडी त्याला रिस्पॉन्स करतेच प्रत्येक गोष्टीला. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, होमिओस्टॅसिस. कळलं? ठीक. तर दिस इज ऑल अबाउट हा पहिला चॅप्टर होता आपला, स्कोप ऑफ अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ठीक आहे. आता यामध्ये कोणाला काही क्वेश्चन विचारायचे असतील नाव सांगून विचारा. कोणाला आता मी अनम्यूट केलेलं सगळ्यांना, जर कोणाला क्वेश्चन विचारायचे असतील तर विचारा लवकर. सर एम्ब्रिओलॉजीची डेफिनेशन परत सांगा बरं. चालेल. आता एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय, तर एक जो एग असतो, ठीक आहे, जो एग तयार होतो, एग फर्टिलाइज होतो. ठीक आहे. तर तो फर्टिलाइज कसा होतो, कशा प्रकारे फर्टिलाइज होतो, डे बाय डे किंवा विदिन 1 hours, एका तासामध्ये काय काय चेंजेस होतात है ना, ही सगळी प्रोसेस यालाच काय म्हणतो आपण, एम्ब्रिओपर्यंतची डेव्हलपमेंट होते त्याला म्हणतो आपण एम्ब्रिओलॉजी. त्याची डेफिनेशन मी परत सांगतो. इनिशियल 8 weeks. आता एम्ब्रिओ कधी तयार होणार, कधीपर्यंत तयार होणार, विदिन द 8 weeks. बरोबर, कारण 8 weeks पर्यंत स्टडी करतोय आपण. इनिशियल 8 week डेव्हलपमेंटल स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ फर्टिलाइज एग, यालाच काय म्हणतो आपण एम्ब्रिओलॉजी. स्ट्रक्चर कसा तयार करतोय, स्ट्रक्चर कसा चेंज होतोय, यालाच काय म्हणतो आपण एम्ब्रिओलॉजी. बरोबर. अजून कोणाला काही क्वेश्चन आहे विचारा. नो सर. ही जी बुक आहे, दोन बुकचे एक नाव लिहून घ्या, कोणकोणते बुक तुमचे डीफॉर्म फर्स्ट इयर साठी, एचईपी साठी युजफुल आहे. ही जी बुक आहे, या बुकचं नाव आहे ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी फ्रॉम राहुल फाटे. राहुल फाटेची बुक आहे, खूप चांगली बुक आहे. ठीक आहे. ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, राहुल फाटेची बुक आहे. पब्लिकेशन याचा करिअर पब्लिकेशन आहे, लिहून घ्या. पब्लिकेशन करिअर पब्लिकेशन. त्याचा एक फोटो पाठवशाल का? हा, नंतर पाठवतो. लिहून घ्या पहिले. ग्रुपवरती फोटो पाठव. हा, पहिले लिहून घ्या बेटा. हॅलो. ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी बाय राहुल फाटे. ठीक आहे. करिअर पब्लिकेशनची बुक आहे. त्याच्यानंतर एक अजून बुक आहे, ती लिहून घ्या. एचएपी, फुल फॉर्म सांगते मी, एचईपी कॉमा करून ए व्ही यादव. ती निराली पब्लिकेशनची बुक आहे. ती कोणती आहे? निराली पब्लिकेशनची बुक आहे. ठीक आहे. ते हे दोन बुक्स, फक्त हे दोन बुक्सच आपल्याला वाचायचे आहेत. ठीक आहे. परत सांगतो मी. एक बुक होती एचईपी राहुल फाटे बाय करिअर पब्लिकेशन, आणि एक बुक आहे आपली कोणती, एचईपी बाय ए व्ही यादव, ठीक आहे. मी आता तुमची सध्या अटेंडन्स घेत आहे. त्याच्यानंतर आपण मग परत एकदा 10 मिनिटाचं लेक्चर असणार आहे आपलं, आपण घेऊ. आणि लेक्चर झाल्यानंतर एका तासाच्या मध्ये आपण आपले जे नोट्स आहेत लिहिलेलंच आहे, पीडीएफ आपल्याकडे तयार, सगळं तयार आहे, फक्त शेअर करायची वेळ आहे. ठीक आहे.
आणि तुम्हाला माहिती आहे MSBT एक साईट आहे MSBT, ठीक आहे. लिहून घ्या वेबसाईट कोणती आहे. आवाज येतोय ना रे? हो सर. चालेल. तर MSBT www.msbte.com एक MSBT ची वेबसाईट आहे आपली. तर त्यामध्ये कोणतेही सब्जेक्ट, ठीक आहे, HEP असू द्या, सुटिक्स असू द्या, PC1 असू द्या, HECP असू द्या, याचे मागचे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर आपल्याला स्टडी करण्यासाठी भेटतात. मागचे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स, ठीक आहे, विथ आन्सर. क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर आपल्याला ते भेटतात, ठीक आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही जायचे आणि तिथे स्टुडंट कॉर्नर हा एक सेक्शन भेटेल तुम्हाला. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाकीचे क्वेश्चन पेपर भेटतील, ठीक आहे. शोधा ते. तुम्हाला जर सापडणार नसतील तर परत शोधा, ठीक आहे. तिथे सर लिंक सांगा रिपीट. हॅलो सर. MSBT ची वेबसाईट आहे, ठीक आहे. एक मिनिट. MSBT ची वेबसाईट आहे, ती मी ग्रुपमध्ये टाकून देईन तुम्हाला, ठीक आहे, त्याची लिंक. त्या वेबसाईटवर जायचं, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही क्वेश्चन पेपर पण डाउनलोड करू शकतात. आपले तर तयार आहे HEP चे क्वेश्चन पेपर्स आपल्याकडे आहे, ते पण मी तुम्हाला शेअर करेन, ठीक आहे. आणि एक साथ सगळं शेअर केलं तर तुम्ही मग ते जास्त तुम्हाला लोड येईल, म्हणून ते मी स्टेप बाय स्टेप शेअर करेन तुम्हाला, ठीक आहे. आणि हा चॅप्टर संपलेला आहे. त्याचे क्वेश्चन्स पण मी तुम्हाला, क्वेश्चन बँक बनवलेली आहे आपण, ती पण मी तुम्हाला शेअर करतोय, ठीक आहे. पूर्ण चॅप्टर नंबर 1 पासून ते 14 पर्यंत सगळे क्वेश्चन्स बँक त्यामध्ये आहे. त्याचे बाहेरचे क्वेश्चन्स येत नाही, ठीक आहे. ही क्वेश्चन पेपरची बँकच तुम्हाला वाचायची आहे. तर मी स्टॉप करत आहे आणि 5 मिनिटात तुम्हाला जॉईन व्हायचं, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.